आणखीन एक गोम आहे. मुंबईच्या महापौर पदाचं गणित कसं बसतंय ना ते पाहता पाहता भाजपनं कल्याणमध्ये आणि प्रामुख्यानं ठाण्यामध्ये आणखीन एक गणित मांडायला सुरुवात केली. मुंबईत जर का सहजपणे महापौर बसला तर ठीक आहे, पण तो जर का बसत नसेल तर कल्याणमध्ये 2 वर्ष आणि ठाण्यामध्ये तर चक्क 2.5 वर्षाचं महापौर पद भाजपला मिळावं अशी मागणी भाजपच्या स्थानिक आमदारांनी करून टाकली. खरं तर ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्पष्ट बहुमत आहे. त्यांना भाजपच्याही मदतीची गरज नाही महापौर बसवण्याकरता. पण भाजपचं हे प्रेशर टॅक्टिक नेमकं कशा करताय पाहूया. शिंदेंचा मुंबईत दबाव, भाजपचा ठाण्यात डाव, दोन वर्षांसाठी महापौर पद द्या भाजपची मागणी. 2 महानगरपालिका, एक मुंबईची जिथे भाजपनं बाजी मारली आहे आणि दुसरी ठाण्याची जिथे शिंदेंच्या शिवसेनेनं आपला गड कायम राखलाय. महानगरपालिकेचे निकाल लागल्यानंतर खरं तर ठाण्यात विरोधात बसण्याची तयारी भाजपनं सुरू केली होती. मात्र आता अचानक ठाण्यात भाजप म्हणतंय किमान 2 वर्षांसाठी आम्हाला महापौर पद द्या. मुंबईत भाजपची संख्या आहे 89 आणि शिंदेंच्या शिवसेनेची संख्या आहे 29. तरीही 2.5 वर्षांसाठी महापौर पद मागितल्याचं कळतंय. त्याच आधारावर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात डाव टाकलाय. ठाण्यामध्ये शिवसेनेचे 75 तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही 2 वर्ष महापौर पद द्या असं भाजपचं म्हणणं आहे. ते जर विजन आम्हाला लोकांसमोर मांडायचं असेल, कारण आज राज्यभरात लोकांनी नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टी आणि युतीला भरभरून मतदान केलं त्याचं कारणच हे आहे की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावरती लोकांनी विश्वास केला. ज्या पद्धतीने राज्यामध्ये प्रगती झाली आहे, केंद्रामधनं आलेले विकासाची गंगा ही राज्यामध्ये जी झालेली प्रगती असेल ती प्रगती ठाण्यामध्येही कंटिन्युएशनमध्ये राहायला पाहिजे. ठाण्यामध्येही त्याच पद्धतीचा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनाने आमची मागणी ही आहे की ठाणे महानगरपालिकेमधलं प्रमुख पद हे निश्चितपणे आमच्याकडे असलं पाहिजे. आमचाही स्ट्राईक रेट तशाच पद्धतीचा आहे. अगदी 99% हा स्ट्राईक रेट आहे. हे बघा, भाजपाने ही मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब बसून हा निर्णय घेतील. त्यामुळे या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं किंवा या मागणीवर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. ठाण्यात शिवसेनेचे 75, भाजपचे 28, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIMचे 5, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 1 तर 1 अपक्ष असं संख्याबळ आहे. ठाणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं स्पष्ट बहुमत आहे. पण सत्ता राखण्यासाठी शिवसेनेला भाजपची साथ महत्वाची आहे. भाजपनं शीळ ते वडवली या पट्ट्यात प्रभावी कामगिरी केली आहे. भाजपच्या वाट्याला ज्या जागा आल्या तिथे आम्ही 100% स्ट्राईक रेट राखला. आता आमची ताकद वाढल्याचा दावा भाजपनं केलाय. आपण बघितलं की आम्ही जे नगरसेवक पदासाठी आमचे उमेदवार होते त्याच्यामध्ये आमचा स्ट्राईक रेट हा जवळपास 100% होता. कारण आमचे जवळपास 7 जे नगरसेवक होते ते मुंब्रा आणि 3 नगरसेवक हे राबोडी म्हणजे मुस्लिम बहुल मतदारसंघातले होते. त्याच्या व्यतिरिक्त जे होते त्याच्यामधले 100% नगरसेवक आमचे निवडून आलेत. आणि 1 नंबर प्रभाग म्हणजे वडवली आणि 29 नंबर प्रभाग म्हणजे शीळ हे दोन्ही ठाण्याचे 2 टोकं आहेत. तिकडनं ठाण्यामध्ये आपण एंटर करतो. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनातला हा संदेश आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौर पदावरून जुंपल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं महायुतीला टोला लगावलाय. आता मुंबईत कसं करतायत ते तसं ते ठाण्यात करतात. परंतु भाजप दुटोंडी गांडव्यासारखं बोलतं ना. परवाच भारतीय जनता पार्टी म्हटलं की आम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी ना, आज म्हणतात महापौर पदाची 2 वर्ष महापौर पद द्या. अशा दुटोंडी गांडव्यासारखं भाजप तरी का बोलतायत. परवाच भाजपच्या ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आज म्हणतात की 2 वर्षाचं महापौर पद मिळालं पाहिजे. मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू असतानाच
ठाण्यातही भाजपनं आपला दावा ठोकून शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. आता या चेकमेटच्या खेळात कुणाची सरशी होते ते लवकरच कळेल. रिझवान शेख, NDTV मराठी, ठाणे.